नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सामूहिक पवित्र रक्षाबंधन या विशेष सोहळ्याचे आयोजन रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान व हॉटेल उत्कर्ष भोजनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. दुपारी 12 ते 3 या वेळेत मारुती रोड येथील हॉटेल उत्कर्ष भोजनालय येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे तसेच सामाजिक बांधिलकीची भावना वाढीस लागावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोहळ्यात भगिनींकडून भावांना राखी बांधून पवित्र रक्षाबंधन साजरे करण्यात येणार आहे. उपस्थित भगिनींसाठी विशेष भेटवस्तूंचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर या उपक्रमाचा एक आगळावेगळा भाग म्हणून माजी सैनिक संकुल पुष्पराज चौक येथे वीर माता वीर पत्नींसाठी विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांप्रती ही कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सामूहिक पवित्र रक्षाबंधनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून बंधुभाव, प्रेम आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या सोहळ्यात नागरिक तसेच महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. कार्यक्रमाची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खत्रे यांनी दिली. सांगली जिल्हा लोकसंदेश प्रतिनिधी अभिजित शिंदे यांचा स्पेशल रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.